दादांचा अपघात कुणी घडून आणला, अखेर मास्टर माइंड समोर. आता डायरेक्ट शिक्षा होणार. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या अपघातात दादांचं दुर्दैवी निधन झालं. लोकांचा भरोसा बसत नव्हता, कारण हा अपघात नसून लोक म्हणायचे हा घातपातच आहे. पण जेव्हा अचानक एक अशी गुपित माहिती समोर आली ज्याने या प्रकरणाचं चित्रच उलट करून टाकलं, सत्य शेवटी उघड झालं. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जगासमोर येतच. आणि आता ते सत्य समोर आलं. ते सत्य म्हणजे दादांना मुंबईत थांबवलं होतं. 27 जानेवारीच्या रात्री, म्हणजे अपघात होण्याच्या आदल्या रात्री झालेली अशी घटना समोर आली ज्यामुळे आता लोकांच्या डोक्यात राग आला आहे. कारण की अपघाताचा मास्टर माइंड, त्याला आता प्रचंड शिक्षा. CIDच्या तपासात या प्रकरणाचा सगळा काळा चिठ्ठा समोर आला. बघा, संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता. कोण आहे तो व्यक्ती की ज्याने हे प्रकरण घडून आणलं? सगळी माहिती समोर आली. कारण की 27 तारखेच्या रात्री दादांना एक फोन आलेला. त्या फोनमुळेच हे सगळं प्रकरण घडलं. फोन आणि त्या फोनमध्ये सांगितलेली ती फाईल, असं एक कनेक्शन समोर आलं ज्यामुळे मास्टर माइंडच्या मुसक्या आवळल्या. आता थेट शिक्षा. कारण CIDच्या माध्यमातून आता अशी गुपित माहिती समोर आली जी आजपर्यंत कुठेच दाखवली गेली नव्हती. त्या प्रकरणाचं सत्य जे उघड झालं आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा एका व्यक्तीचं नाव समोर आलं की जे कोणाच्याही ध्यानीमिनी नव्हतं. एक व्यक्ती जे दादांच्या अगदी जवळ होते. पण म्हणतात ना, जवळचे व्यक्ती पाठीत खुंजीर खपसतात. अगदी तशाच पद्धतीचं एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे आता कालपर्यंत ज्या लोकांच्या डोळ्यात दुःखाचं पाणी होतं, आता त्यांच्या भावना भडकत आहे. कारण की सगळ्यांना 28 तारखेचा अपघात दाखवला गेला. 28 तारखेला काय झालं हे दाखवलं गेलं, पण खरा गेम हा 27 तारखेच्या रात्री झाला होता. पण ती बातमी कुठल्याही चॅनलला दाखवली गेली नाही. ती माहिती दाबून टाकण्यात आली होती. कारण टीव्हीवर जे दाखवलं जात होतं की फक्त जनतेची दिशाभूल होती. दादा जिवंत आहे, दादा परत येणार, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर दाखवल्या जात होत्या. लोकांना भावनिक करण्यासाठी दादा परत आले, मध्यरात्री दादा आले, अशा प्रकारच्या चर्चांची राळ उठवली जात होती. कारण की लोकांचं लक्ष मूळ मुद्द्याकडून दुर्लक्षित करायचं होतं. पण अखेर हा सगळा गोंधळ सुरू होता. पण त्यातच CIDने एक असं कनेक्शन उघड केलं ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य समोर आलं. एक असं मोठं नाव समोर आलं आहे. एक अशा मोठ्या नावाचा पर्दाफाश झाला आहे की ज्याला आता होणार थेट शिक्षा. खरं तर या यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते. मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई करत CIDला आदेश दिले आहेत. CIDने त्या आदेशाचं पालन करून वेगानं तपासाची चक्र फिरवली आहेत. आणि ज्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ यांचे आता लोक कौतुक करत आहेत. कारण की ही जी माहिती आहे जी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि त्यामुळे लोकांनी आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक सुरू केलंय. फक्त 28 तारखेचं चित्र लोकांना माहिती होतं. 28ला काय झालं, 29ला, 30ला काय झालं हे आजपर्यंत लोकांना माहिती होतं. पण आदल्या रात्रीचं सत्य कोणालाच माहिती नव्हतं. दादांना रात्री का थांबवलं, कुणी फोन केला आणि ते थांबल्यामुळे पुढचं अपघात घडलं हे कोणालाच माहिती नव्हतं. खरं जी व्यक्ती आहे ती खूप मोठी आहे. त्या व्यक्तीचं नाव रोहित पवार यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये घेतलं होतं. पण खरं त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आणि जो गेम झाला तो सगळा उघडकीस आला. आता एक मोठी व्यक्ती आहे, मोठं नाव आहे, ते सगळं आता समोर आलेलं आहे. कारण की लोकांना भ्रमित केलं होतं. दादा येतील, दादा उद्या येणार, आज येणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मास्टर माइंडचं नाव अखेर CIDने उघड केलं. CIDच्या तपासात नेमकं काय सत्य समोर आलं? 27 तारखेच्या त्या रात्री दादांना कुणी थांबवलं होतं? कोणाच्या फोनने दादा थांबले? दुसऱ्या दिवशी तो कसा काय धक्कादायक प्रकार घडवला? खरंच हा अपघात होता की दुसरंच काहीतरी? विमानात घातपात करण्यासाठी कोण होता तो मारेकरी? CIDच्या तपासात नेमकं काय सापडलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 28 तारखेला दादांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. ही बातमी सगळ्यांना माहिती होती. त्यात काही नवीन नाही. त्यानंतर आजपर्यंत काय घडलं हे देखील तुम्हाला माहित आहे. पण 28 तारखेच्या आधी, म्हणजे आदल्या रात्री, म्हणजे 27 तारखेला रात्री काय झालं याची कोणालाच माहिती नव्हती. कारण की दादा हे एका वेगळ्या पद्धतीनं बारामतीला येणार होते. पण त्यांना एक रात्री फोन आला आणि त्यांनी मार्ग बदलला आणि त्यानंतरच हा डाव सक्सेस झाला. पहा, सत्य किती दाबलं गेलं तरी ते समोर येतं. लोकांना भ्रमित करण्यासाठी वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या, पण खरी माहिती CIDने पाताळातून शोधून काढली. पहा, 28ला बातमी आली की दादांचा अपघात झाला, दादा आपल्याला सोडून गेले. पण अपघात झाल्यानंतर जे लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी सांगितलेले पुरावे आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलेले विधान हे सगळे खूप वेगळं दाखवत होते. दादा जिवंत आहेत असं सांगितलं जात होतं. पण CIDच्या तपासात त्या रात्रीचा सगळा कच्चा चिट्टा समोर आला.
तारीख होती 27. त्या दिवशी मुंबईच्या बंगल्यावर अगदी त्यांच्या लगबग कमी झाली होती. त्या रात्रीचं रहस्य उलगडण्यासाठी त्या रात्रीचा घटनाक्रम कसा झाला हे समजून घ्यावं लागेल आणि कशा पद्धतीनं मास्टर माइंडच्या मुसक्या आवळल्या हे तुम्हाला समजणार आहे. अजितदादा त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त शांत होते. एक विश्वासू व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्यांनी सगळी कामे उरकून चालकाला आदेश दिला, उद्या पहाटे 5ला आपल्याला गाडीने जायचं आहे, तयारी पूर्ण ठेवा. दादांना रस्ते प्रवास आवडायचा. दादा रस्त्याने गाडीने जायला खूप त्यांना आवडायचं. पण सगळं असताना देखील ते विमानाने का गेले? कारण की एक फोन हे रहस्य आज उघड होणार होतं. सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार तो कॉल घेताच दादांचा चेहरा उतरला. अचानक एक फोन आला, 15 मिनिटं चालला. दादांचा आवाज कधी मोठा तर कधी कमालीची शांतता होती. फोनवर दादा म्हणत होते, इतकी घाई कशासाठी? मी आल्यावर बोलू ना, असे शब्द दादाने विचारले. पण समोरच्या व्यक्तीने असा काही दबाव आणला की दादांचा निर्णय बदलला. फोन ठेवताच त्यांनी सचिवाला फोन करून एक विशिष्ट फाईलबाबत विचारणा केली. निवडणुकीच्या काळात अशी कोणती सांचिका होती जिने उपमुख्यमंत्र्यांना अस्वस्थ केलं? मध्यरात्री मंत्रालयाचा परिसर शांत असताना 7व्या मजल्यावर दालनात प्रकाशाचा झोत दिसत होता. तपासातील हा सर्वात गडद भाग आहे. सीसीटीव्हीतले एक चेहरा झाकोळलेल्या आकृती रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी शोधत होती. तिकडे देवगिरो दादांची अस्वस्थता वाढत होती. निरोप आला ती निर्णायक फाईल मंत्रालयात नाहीये. पहाटे निघण्याचं नियोजन होतं, पण फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक आणला गेला. अखेर ती फाईल पहाटे 4 वाजता बाहेर आली. मोटारीने जाण्याचा मुहूर्त हुकवण्यात आला. ही केवळ फाईल नव्हती, तर मृत्यूच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. दादांना विमान येण्याशिवाय पर्याय ठेवला नाही. जेव्हा रस्ते रोखले गेले तेव्हा विमानाचा कट कार्यान्वित झाला. CIDला धक्कादायक तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. त्या खाजगी विमानाभोवती काही अनोखी लोक फिरताना दिसले. रोहित पवारांनी ज्या त्रुटीकडे लक्ष वेधले तो प्रश्न आज गंभीर आहे. विमानात वरील तो शेवटचा चेहरा रमेशचा होता. त्याच्या बँक खात्यात आदल्या दिवशी रक्कम आली होती आणि तो त्यानंतर गायब झाला. आणि इथेच एक मोठं नाव समोर आलं. ते रोहित पवारांनी मौन करत सांगितलं गेलं. रोहित पवार म्हणाले, एक मोठा नेता जो दादांच्या अगदी जवळ होता. पण त्यानंतर प्रमोद हिंदूराव यांनी डायरेक्ट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं. दिल्लीशी संबंध असणाऱ्या पटेलांनी त्या रात्री दादांना फोन केला होता. मुंबई तुम्ही सोडू नका, एक महत्त्वाचं काम आहे असं सांगितलं गेलं होतं. 28 तारखेला मग ती दुर्दैवी सकाळ उरली आणि त्यानंतर तो सगळा धक्कादायक प्रसंग घडला. पण तो रमेश जो त्या दिवशी रात्री त्या विमानाच्या तिथे होता त्याचा आजही शोध चालू आहे. जो गायब झाला आहे त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईत होते. त्यानंतर तो नाहीसा झाला. त्याला देशाबाहेर पाठवले की त्याचा आवाज दाबला. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही उत्तर शोधत आहे. ती विमान कंपनी कोणाची होती? रमेशला कुणी कामावर ठेवलं? तपास यंत्रणा आजही मर्यादित काम करत असल्या तरी हे तांत्रिक अपयश नसून एक प्रकारे एक वेगळंच सत्ता समीकरण किंवा एक प्रकारचा कट असण्याची शक्यता याने बळावली गेली होती. अजितदादा पवार एक असा नेता ज्याने किंगमेकरची भूमिका बजावली. पण 28 जानेवारीच्या या दिवशी महाराष्ट्राचा हा हिरा हिरावला. रात्रीचे फोन कॉल्स अर्ध्या रात्री थांबवण्यात आल्याचा तो प्रकार, अशा चर्चा उठल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही ऐकलेली माहिती ही सगळी एक शक्यता होती. आम्ही कुठल्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही हो. आमच्या कुणाच्याही भावना दुखवणं किंवा कोणावर थेट आरोप करणं आमचा उद्देश नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही केवळ एक शक्यता म्हणून पहा. पण तुमचं मत नेमकं काय आहे नक्की कमेंट करून कळवा.